पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। फक्त 2 दिवसांचा वेळ आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकणार। जरांगेंची सरकारला थेट धमकी। फितुरांच्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये, जरांगे यांचं आवाहन। जरांगेंच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे। निवडणुका आल्यावर सरकार उलथवण्याची भाषा करा। फडणवीसांना टार्गेट केल्यास भाजप उत्तर देणार, प्रवीण दरेकरांचा इशारा। जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू। जरांगेंना कोण पैसे देतं, वेळ आल्यावर नावं जाहीर करणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। जरांगेंकडनं मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान, महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही। दरेकरांचा हल्ला बोल, तर मी फडणवीसांच्या आईबाबत बोललो नाही, काही बोललं असल्यास शब्द मागे घेतो, जरांगेंकडनं स्पष्ट। जरांगेंचं आंदोलन हा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे तक्रार, तर कोर्टामधील आरक्षणाशी संबंध नाही, आमची ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी, जरांगे यांची भूमिका। राहुल गांधी कायम खोटं बोलतात आणि राहुल गांधी खरं बोलत असल्याची स्वप्न आता महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही पडत आहेत। मतचोरीच्या आरोपानंतर फडणवीसांचा हल्ला बोल, खोटं बोला पण रेटून बोला असं विरोधी पक्षाचं काम। मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अमित साटम नवे भाजप मुंबई अध्यक्ष, भाजपच मुंबईतील सगळ्यात मोठा पक्ष, मुंबई पालिकेत महायुतीची सत्ता येईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। डीजेऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या, नेत्यांनी पैसे न दिल्यास माझी बॅग उघडीच आहे, संजय शिरसाट यांचं मिश्किल वक्तव्य। लुटलेले पैसे शिरसाटांच्या बॅगेत, भ्रष्टाचाराच्या पैशांवर गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश। शिरसाटांच्या डीजेवरच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची टीका। संजय शिरसाट यांच्या विरोधात बॅग भरून पुरावे फडणवीसांना देणार, रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 12,000 पानांचे बॅग भरून पुरावेच आणले। नगरविकास विभागाच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त। केंद्राच्या निधीतून योजनांचं काम योग्य प्रकारे होत नसल्याने कामकाजामध्ये सुधारणा करण्याचे फडणवीसांचे निर्देश, सूत्रांची माहिती। नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती खोटी, मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। केंद्राचा निधी इतर ठिकाणी वळवलेल्यांना बडतर्फ करा, संजय राऊत यांची मागणी, तर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांचं स्वागत। नगरविकास खात्यामधील निधीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभव खेडेकर पक्षातून बडतर्फ, वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा। विरोधकांना जेलमध्ये राहून सरकार चालवण्याचा पर्याय हवाय, 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून अमित शहा यांची टीका। 1972 नंतर एकही नवा मद्य परवाना दिला नाही, राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकारने 328 नवे मद्य परवाने दिल्याच्या चर्चांवर अजित पवार यांचं उत्तर। जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला, धनखड नजरकैदेत असल्याचे आरोप अमित शहांनी फेटाळले। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।